नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपले ई-पीक पाहणी केलेले नाहीत, म्हणजेच आपल्या पिकांची माहिती नोंदवली नाहीत, ते आता आपले ई-पीक पाहणी हे स्वतः आपल्या मोबाईलवरून करू शकतात। तर ई-पीक कसे करावे हे आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज व अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। अगोदर प्ले स्टोअरवर जा आणि ई-पीक पाहणी असे सर्च करा। नंतर या ॲपला इन्स्टॉल करून ओपन करा। ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला काही परमिशन मागितले जातील, तर ते परमिशन देऊन टाका। परमिशन दिल्यानंतर स्क्रीनला डाव्या बाजूला सरकवा, पुन्हा एकदा सरकवा। या ठिकाणी तुम्हाला हंगाम व शेतकरी स्तरावरील त्यांची कालावधी पाहायला मिळेल। आता निवडा यावर क्लिक करून येथून तुमचे महसूल विभाग निवडा। नंतर या बाणाच्या चिन्हावर क्लिक करा। लॉगिन पद्धत निवडा। या ठिकाणी तुम्हाला लॉगिन करण्यासाठी शेतकरी म्हणून लॉगिन व इतर असे दोन पद्धती पाहायला मिळतील। तर यापैकी तुम्ही शेतकरी म्हणून लॉगिन हे पहिले ऑप्शन सिलेक्ट करा। येथे तुमचा मोबाईल नंबर विचारला गेला आहे, तर येथे तुमचा मोबाईल नंबर टाका। नंतर पुढे जा यावर क्लिक करा। जर तुमची नोंदणी या अगोदरच झाली असेल तर निवडा यावर क्लिक करून येथून तुमचे नाव निवडून घ्या। त्यानंतर नोंदणी केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक 4 अंकी पासवर्ड पाठवला जातो। ते पासवर्ड म्हणजेच संकेतांक येथे टाका। पासवर्ड जर तुम्ही विसरले असाल तर खाली संकेतांक विसरलात यावर क्लिक करून तुम्ही तुमचे पासवर्ड जे आहे ते पाहू शकता। पासवर्ड टाकल्यावर खाली तुम्हाला हिरव्या रंगाच्या बाणाचे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता। जर तुम्ही पहिल्यांदाच नोंदणी करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा असा लिहिलेला दिसेल, त्यावर क्लिक करा। आता येथे तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे, तर येथे विभाग हे ऑलरेडी दिलेला आहे। येथून तुमचा जिल्हा निवडून घ्या। खाली तुमचे तालुका निवडा। येथे तुमचे गाव निवडून खाली या बाणाच्या चिन्हावर क्लिक करा। आता खातेदार निवडा। या ठिकाणी खाली तुम्हाला 5 ऑप्शन्स दिसतील, नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक व गट क्रमांक। तर यापैकी एक टाकून तुम्ही तुमचे नाव जे आहे ते शोधू शकता। आता ज्यांना माहीत नसेल की खाते क्रमांक व गट क्रमांक कुठे असते, तर तुमच्या 7/12वर डाव्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला भूमापन क्रमांक व उपविभाग असा लिहिलेला दिसेल। त्याच्या समोरील संख्या जे असते तेच तुमचे गट क्रमांक असते, ज्याला आपण सर्वे नंबर सुद्धा म्हणतो। खाली या ठिकाणी पाहिल्यावर तुम्हाला खाते क्रमांक हे लिहिलेला दिसेल, तर मी येथे खाते क्रमांक हे ऑप्शन सिलेक्ट करतो। तुम्ही वरीलपैकी जे काही ऑप्शन सिलेक्ट कराल ते तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार। मी येथे खाते क्रमांक निवडलो, त्यामुळे येथे खाते क्रमांक टाकतो। आता शोधा यावर क्लिक करा। खाली तुम्हाला खातेदार निवडा असे ऑप्शन दिसतील, तर निवडा यावर क्लिक केल्यावर खातेदारांची नावे तुम्हाला दिसतील। तर येथून जे काही तुमचे नाव असतील ते निवडून घ्या। नंतर खाली बाणाच्या चिन्हावर क्लिक करा। येथे तुमचे नाव व खाते क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल, ते एकदा तपासून घ्या व बाणाच्या चिन्हावर क्लिक करा। आता तुमच्या मोबाईलवर एक संकेतांक म्हणजेच पासवर्ड पाठवला जाणार आहे, तर तुम्ही टाकलेले मोबाईल नंबर एकदा तपासून घ्या। नंबर बदलायचे असल्यास मोबाईल क्रमांक बदला यावर क्लिक करा, नसेल बदलायचे तर पुढे यावर क्लिक करा। अशा प्रकारची सूचना आल्यास होय यावर क्लिक करा। आता येथे निवडा यावर क्लिक करून तुमचे नाव निवडून घ्या। तुमच्या मोबाईलवर 4 अंकी पासवर्ड पाठवला जाईल, ते तुम्हाला खाली या ठिकाणी टाकायचे आहे। जर पासवर्ड आला नसेल तर खाली तुम्हाला संकेतांक परत पाठवा असा लिहिलेला दिसेल, त्यावर क्लिक करा, पासवर्ड येऊन जाईल। पासवर्ड टाकल्यावर बाणाच्या चिन्हावर क्लिक करा। अशा प्रकारची सूचना येईल, ठीक आहे यावर क्लिक करा। त्यानंतर खाते अपडेट करा यावर क्लिक करा। आता येथे तुम्हाला कायमपट किंवा चालूपट नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा, गावाची खातेदारांची पीक पाहणी पहा, असे 6 ऑप्शन्स जे आहे ते पाहायला मिळतील। तर पहिले ऑप्शन कायमपट किंवा चालूपट नोंदवा यावर क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही पड असतील त्यांची माहिती नोंदवू शकता। तर यावर क्लिक करा। खाली खाते क्रमांक निवडा यावर क्लिक करून ज्या खाते क्रमांकाची तुम्हाला पड माहिती नोंदवायची असेल ते खाते क्रमांक सिलेक्ट करा। येथे तुमचे गट क्रमांक निवडा। येथे जमिनीचे क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळेल। नंतर पडाचे प्रकार, येथे तुमचे कायम पड आहे किंवा चालू पड आहेत ते निवडा। जर तुमचे कायम पड असेल तर येथे तुम्हाला खाजगी वन, राखीव वन, डोंगर पड, वाळवंट पड, खडक पड, मुरुम पड, खान पड, रेल्वे पड, तलाव पड इत्यादी प्रकारचे ऑप्शन्स पाहायला मिळतील। यापैकी तुमचे जे काही पड असतील ते पड येथून निवडून घ्या। जर तुमचे चालू पड असेल तर येथे चोपन पड, चराई पड, गवत पड, झाडी पड, बगीचा पड, हैगय पड, पोट खराब इत्यादीपैकी तुमचे पड निवडून घ्या। खाली तुम्हाला तुमचे पड जमिनीचे क्षेत्र विचारला गेलेला आहे, तर येथे तुमचे पड जमिनीचे क्षेत्र टाका।
त्यानंतर राईट या चिन्हावर क्लिक करा। आता तुम्हाला पडजमिनीची फोटो काढायची आहे, तर छायाचित्र 1 यावर क्लिक करून पडाची फोटो काढून या राईट चिन्हावर क्लिक करा। नंतर छायाचित्र 2 वर क्लिक करून पुन्हा एकदा फोटो काढा, त्यानंतर राईटवर क्लिक करा। तुम्ही भरलेली माहिती येथे पाहायला मिळेल। सर्व माहिती तपासून खाली या बॉक्सवर क्लिक करा, त्यानंतर पुढे यावर क्लिक करा अशी सूचना येईल। ठीक आहे वर क्लिक करा। आता पड माहिती पहा यावर क्लिक केल्यावर तुम्ही भरलेली माहिती येथे पाहायला मिळेल। ही माहिती जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल किंवा काढून टाकायची असेल तर ते तुम्ही 48 तासाच्या आत करू शकता। आता होम बटनावर क्लिक करून मागे यायचे आहे। नंतर दुसरे ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा, तर यावर क्लिक करा। सर्वात अगोदर येथे क्लिक करून ज्या खाते क्रमांकाची पीक माहिती नोंदवायची आहे ते खाते क्रमांक निवडा। त्याचप्रमाणे खाली तुमचे भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक निवडा। गट क्रमांक निवडल्यावर खाली तुमचे जमिनीचे क्षेत्र हेक्टरमध्ये व त्यापैकी पोट खराब किती ते पाहायला मिळेल। येथे तुमचे हंगाम निवडा, संपूर्ण वर्ष घेता की खरीप घेता। त्यानंतर खाली पिकाचा वर्ग येथे निर्भेळ पीक, मिश्र पीक, पॉलीहाऊस पीक, शेडनेट हाऊस पीक इत्यादी ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील। जर तुम्ही एक पीक घेत असाल तर निर्भेळ पीक हे ऑप्शन सिलेक्ट करा। एकापेक्षा जास्त पीक घेत असल्यास मिश्र पीक हे ऑप्शन सिलेक्ट करा। नंतर येथे पीक आहे की फळबाग आहे ते सिलेक्ट करा। नंतर पिकांची किंवा झाडांची नावे, या ठिकाणी तुम्हाला पिकांची लिस्ट पाहायला मिळेल। तर यापैकी जे काही पीक तुम्ही लावले असाल त्या पिकाचे नाव येथून निवडून घ्या। त्यानंतर खाली किती क्षेत्रामध्ये पीक लावले आहात ते येथे हेक्टरमध्ये टाका। जर पूर्ण क्षेत्रामध्ये लागवड केली असाल तर येथे या गोल्यावर क्लिक करा। नंतर तुम्हाला जलसिंचनाचे साधन निवडायचे आहे, तर येथे अजलसिंचित, खाजगी कालवा, सरकारी कालवा, कूपनलिका, बोरवेल, विंधन विहीर, विहीर, तलाव, बंधारा, नदी, नाला, शेततळे, सामूहिक शेततळे इत्यादी ऑप्शन्स पाहायला मिळतील। तर यापैकी तुमचे जलसिंचनाचे साधन निवडून घ्या। त्यानंतर खाली सिंचन पद्धती निवडा। खाली तुम्हाला लागवडीचा दिनांक विचारला गेला आहे, तर यावर क्लिक करून तुमचे लागवडीचे दिनांक सिलेक्ट करा। त्यानंतर खाली तुम्हाला विचारला गेला आहे की किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय, तर करायची असल्यास होय हे ऑप्शन सिलेक्ट करा। नसेल करायचे तर नाही हे ऑप्शन सिलेक्ट करून पुढे जा यावर क्लिक करा। आता तुम्हाला तुमच्या पिकाची फोटो काढायची आहे, तर छायाचित्र 1 यावर क्लिक करा अशी सूचना दिसेल। ठीक आहे वर क्लिक करा। नंतर फोटो काढून राईट या चिन्हावर क्लिक करा। त्यानंतर छायाचित्र 2 यावर क्लिक करून पुन्हा एकदा फोटो काढा। नंतर खाली राईट या चिन्हावर क्लिक करा। तुम्ही भरलेली माहिती येथे दिसेल। खाली या बॉक्सवर क्लिक करून पुढे जा यावर क्लिक करा। आता पिकांची माहिती पहा यावर क्लिक केल्यावर तुम्ही नोंदविलेले पिकांची माहिती येथे पाहायला मिळेल। ही माहिती जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल किंवा नष्ट करायची असेल तर ते तुम्ही 48 तासाच्या आत करू शकता। नंतर आहे बांधावरची झाडे नोंदवा, तर यावर क्लिक करून तुम्ही तुमचे बांधावर असलेले झाडे जे आहेत ते नोंदवू शकता। तर सर्वात अगोदर येथे तुमचे खाते क्रमांक निवडा, येथून तुमचे गट क्रमांक निवडा। नंतर बांधावरची झाडे या ठिकाणी तुमच्या बांधावर असलेले झाडाचे नाव सिलेक्ट करा। त्यानंतर खाली झाडांची संख्या टाका। आता खाली तुम्हाला कॅमेऱ्याचा चिन्ह पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून बांधावरील झाडांची फोटो काढा। येथे पुन्हा एकदा काढा। त्यानंतर राईट बटनावर क्लिक करा। येथे तुम्ही भरलेली माहिती दिसेल। खाली या बॉक्सवर क्लिक करून पुढे जा यावर क्लिक करा। माहिती अपलोड झाल्याची सूचना येईल। ठीक आहे वर क्लिक करा। आता या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नोंदविलेली माहिती येथे पाहू शकता। ही माहिती दुरुस्ती किंवा नष्ट करायची असल्यास 48 तासाच्या आत तुम्ही करू शकता। त्यानंतरचे ऑप्शन आहे अपलोड। ऑफलाईन माहिती नसल्यामुळे हे ऑप्शन सध्या कामाचे नाही। नंतर आहे पीक माहिती मिळवा, तर हे महत्त्वाचे ऑप्शन आहे। यावर क्लिक केल्यावर तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती जी आहे ते अपलोड होऊन जाईल। आता तुमची पीक पाहणी जी आहे ते पूर्ण झालेली आहे। सर्वात शेवटचे ऑप्शन गावातील खातेधारकांचे पीक पाहणी पहा, यावर क्लिक करून तुम्ही तुमचे पीक पाहणी हे झाले आहे की नाही ते पाहू शकता। तर यावर क्लिक केल्यावर येथे तुम्हाला गावातील सर्व खातेदारांचे नावे दिसतील। तर तुम्हाला येथे तुमचे नाव शोधायचे आहे। तुमचे नाव जर या प्रकारे हिरव्या रंगात दिसत असेल तर तुमचे ई पीक जे आहे ते झालेले आहे। डोळ्याचे चिन्ह यावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती जी आहे ते या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचे ई पीक म्हणजेच पीक पाहणी जे आहे ते करू शकता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।